मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चिकन 65 बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर रेसिपी सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। चिकन 65 बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन आणलेला आहे। चिकन छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता याची पीसेस करून घेऊ। खूप छोटेही करायचे नाही आणि खूप मोठेही नाही। तर अशा प्रकारे मी सर्व पीसेस करून घेत आहे। हे चिकन बोनलेस आहे, त्याचबरोबर स्किनलेस सुद्धा आहे। तर बघू शकता या साइजचे मी सर्व पीसेस करून घेत आहे। आता एका बॉलमध्ये टाकून देऊ आणि यामध्ये काही मसाले ॲड करू। ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, पण खायला सुद्धा खूप मस्त वाटते। तर इथे मी 2 चम्मच मीठ टाकत आहे। मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता। चार मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे। हिरवी मिरचीचं वाटण इथे टाकलं तर याची टेस्ट खूप छान वाटते। सोबतच लाल मिरची पावडर टाकलेला आहे, तर 2 चम्मच मी लाल मिरची पावडर टाकलेला आहे। अर्धा चम्मच हळद घालू। अद्रक लसूण पेस्ट घालू। काळा मसाला, धनेपूडची क्लिप इथे ॲड झालेली नाही, पण धनेपूड नक्की टाकायचं। तर इथे कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे। कढीपत्ता नक्की घाला, कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। सोबतच सांबार टाकलेला आहे, सांबार बारीक चिरून टाकलेला आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं। त्या पिठामध्ये कलर मिक्स झालेला आहे, त्यामुळे तांदळाचा पिठाचा कलर थोडा चेंज झालेला दिसत आहे। तर 1 वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। सोबतच 1 अंड फोडून टाकलेलं आहे। अंड टाकल्याने चिकन 65 ची टेस्ट खूप मस्त येते, नक्की घाला अंड। 2 चम्मच दही घातलेलं आहे। आता हे खूप छान मस्त मिक्स करून घेऊ। 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ तुम्हाला कोटिंगसाठी टाकायचं आहे। जर कमी वाटलं तर तुम्ही आणखी यामध्ये ॲड करू शकता। तर हे मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। आता हे मॅरिनेट करायला 1 तासासाठी ठेवून देऊ। तर इथे 1 तास झालेला आहे, बघू शकता। इथे चिकनला छान कोटिंग आलेली आहे। खूप पातळही झालेलं नाही आणि खूप घट्टही झालेलं नाही। तर आता कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे। तेल खूप जास्त कडकडीत करायचं नाही, नॉर्मल तेलातच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आता हे सर्व एक एक करून आपण मस्त तळून घेऊ। 3 मिनिट नॉर्मल गॅसवर आपल्याला हे तळायचं आहे आणि 3 मिनिटानंतर अगदी कमी गॅसवर तळायचं आहे। तर 2 मिनिटपर्यंत बिलकुल याला हात लावायचं नाही, म्हणजे झारा लावायचा नाही। 2 मिनिटानंतरच आपण इथे झारा लावू आणि हे छान दोन्ही साईडनी खालवर करून घेऊ, छान तळून घेऊ। तर इथे 2 मिनिट झालेले आहे। मस्त इथे कोटिंग छान बसलेली आहे। बघू शकता इथे मस्त कलर आलेला आहे। अशी तेलातच आपल्याला दिसत आहे, छान क्रिस्पी असे दिसत आहे, बघू शकता। आता एका फोकच्या साहाय्याने आपण बघू शिजले की नाही। तर इथे आतपर्यंत फोक गेला तर समजायचं की हे चिकन 65 आपले शिजलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊ। कलर बघा किती सुंदर आलेला आहे, अगदी मस्त छान कुरकुरीत आणि क्रिस्पी हे झालेले आहे। नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चिकन 65 करून बघा।
कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे चिकन फ्राय झालेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व चिकन 65 तळून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एवढ्यानीच हे झालेलं नाही. आता हे आपण याची फ्राय करण्याची तयारी करू. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून टाकलेल्या आहे. लसूण जास्त घालायचं, त्यामुळेच मस्त फ्लेवर येतो. सोबतच 3 हिरवी मिरचीसुद्धा मी उभी चिरून टाकलेली आहे. लसूण छान मस्त लालसर झालेला आहे. आता 2 टेबलस्पून मिरपूड टाकलेली आहे. मिरपूड टाकल्याने खूप छान टेस्ट येतो, तर मिरपूड हे नक्की टाकायचं. आता यामध्ये हे तयार झालेले चिकन 65 आपण या पॅनमध्ये टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ. मस्त आपले हे चिकन 65 अगदी तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. मस्त आतपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे चिकन 65 खायसाठी तयार आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.